कल्पना करा तुम्ही एका हॉटेलमध्ये बसलेला आहात. मस्त तुम्ही जेवणावर ताव मारत आहात आणि अचानक कोणीतरी येऊन तुमचं बिल भरलं. किती भन्नाट ना. असाच एक प्रकार सत्यात घडलेला आहे. कुठे घडलेला आहे आणि काय हे नेमकं प्रकरण आहे तेच या व्हिडिओतून जाणून घेऊयात. ए आय जगतातले 3 सम्राट म्हणजेच 3 मोठ्या ए आय क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीचे सीईओ, 3 अब्जाधीश हे एकत्र आले. एपेक शिखर परिषद जे सुरू आहे त्यासाठी 3 मोठ्या ए आय कंपनीतले हे सीईओ एकत्र आले आणि त्यांनी एका हॉटेलमध्ये भेट दिली आणि फ्राईड चिकन आणि त्यांनी कोल्ड ड्राफ्ट बिअरवर ताव मारला. तर जे एपेक शिखर परिषद सुरू आहे त्यासाठी एनव्हिडियाचे सीईओ जे जेनेस हुआंग आणि सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचे अध्यक्ष ली जे योंग आणि हुंडाई मोटर्स ग्रुपचे कार्यकारी अध्यक्ष चुंग युई सन हे 3 जण एकत्र आले होते. तर तिथलं त्या शहरातलं एक प्रसिद्ध चिकन शॉप आहे ककानबू चिकन शॉप. तिथे त्यांनी फ्राईड चिकन खाण्यासाठी भेट दिली आणि त्यांनी तिथे फ्राईड चिकन आणि बिअरवर ताव मारला. आता या तिघांची एकत्रित संपत्ती आपण पाहायला गेलं तर 195 अब्ज डॉलर इतकी आहे. तर त्यामुळे आता हे तिघं एकत्र आले आणि त्यावेळेला त्यांचा तिघांचा एक एकत्रित व्हिडिओ पाहायला मिळाला की तिघांनी हातात हात घालून बिअर पिली आणि चिअर्स जे आपण करतो तर तिथे कोरियन संस्कृतीमध्ये मैत्री व्यक्त करण्यासाठी ही विशेष पद्धत आहे अशा प्रकारे बिअर पिण्याची. आणि तो व्हिडिओ फार सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. आणि त्यानंतर हुआंग जे आहेत एनव्हिडियाचे सीईओ यांनी तिथली गोल्डन बेल वाजवली. गोल्डन बेल जो वाजवतो त्याचा अर्थ असा होतो की त्या हॉटेलमधलं जे सगळे बसलेले आहेत त्यांचं पूर्ण बिल जो गोल्डन बेल वाजवतो तो देणार. म्हणजे या तिघांनी किंवा हुआंग यांनी तिथे बसलेल्या सर्वांना एका प्रकारे ट्रीट दिली आणि त्यांना त्यांचं सर्वांचं बिल भरलं. त्यानंतर हुआंग हे बाहेर पडले आणि त्यांना कौतुकाने जे लोक बघत होते त्यांना सुद्धा त्यांनी फ्राईड चिकन भरवलं. तर असा संपूर्ण गमतीशीर हा प्रकार घडला. एपेक शिखर परिषद होतं. एपेक शिखर परिषद हे एनव्हिडिया आणि इतर ए आयच्या कंपनीच्या सीईओसाठी फार महत्त्वाचं होतं. कारण अमेरिकेकडून जे काही निर्बंध लादण्यात आलेले आहेत त्या संदर्भात या कंपनीला आधीच आपण पाहिलं की फटका बसतोय. त्यामुळे या शिखर परिषदेच्या निमित्ताने का असो ना या तिघांची मैत्री पाहायला मिळाली. जर तुमच्यासोबत असा प्रकार घडला, तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये असलात आणि असे अब्जाधीश तुमच्या हॉटेलमध्ये आले आणि त्यांनी तुमचं बिल भरलं, तर तुम्हाला काय वाटेल? कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आणि असंच ग्लोबल अपडेट पाहण्यासाठी न्यूज 18 लोकमतला सबस्क्राईब करायला विसरू नका.